बांगलादेशी रोहिंगे जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याविषयीची माहिती दिली। 2024 मध्ये 2,14,307 जणांनी अर्ज केला होता। यापैकी 1,29,906 जणांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आली आहेत, असं सोमय्या यांनी सांगितलं। हे जे मास्टर माइंड करणारी गँग आहे, महाराष्ट्रात तुम्हाला जे दाखवलं की हजार जन्म प्रमाणपत्रासाठी बोगस कागदपत्र अर्ज हे 54 अधिक शहरात आलेले आहेत। ते खूप मोठी डिझाईन आहे। मला तर भीती आहे की अन्य राज्यात पण असं होऊ शकते। म्हणजे कायदा सुधारण्याचा, बांगलादेशींना भारतीय बनवण्याचा कारखाना। तर सोमय्या यांनी केलेल्या दाव्यानुसार राज्यामध्ये कुठे किती प्रमाणपत्र वाटण्यात आलेत आपण बघूयात। अकोल्यामध्ये 4,849, सिल्लोडमध्ये 4,730, अमरावतीमध्ये 4,638, मालेगावमध्ये 4,318 प्रमाणपत्र वाटण्यात आलेत। परतूरमध्ये 3,978, लातूरमध्ये 3,421, परभणीमध्ये 3,202, अचलपूरमध्ये 2,657 प्रमाणपत्र वाटण्यात आलेली आहेत। भोकरदनमध्ये 2,594, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,448 प्रमाणपत्र वाटण्यात आले।